मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांमधून थेट आर्थिक मदत वाटप करण्याच्या धोरणावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. सरकारने केवळ पैसे वाटण्याऐवजी सामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर अधिक खर्च करण्याची गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. दीर्घकालीन विकासासाठी पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक सेवांमध्ये अधिक गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले असून या टिप्पणीमुळे राज्यातील आर्थिक धोरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सदर प्रकरणात सरकारी निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने विविध योजनांमधून थेट आर्थिक सहाय्य देण्याच्या पद्धतीचा संदर्भ घेत अल्पकालीन दिलास्यापेक्षा दीर्घकालीन सार्वजनिक हिताच्या उपाययोजनांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. नागरिकांना रोजगार, दर्जेदार शिक्षण, चांगली आरोग्य सेवा आणि सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे मूलभूत कर्तव्य असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारांकडून विविध अनुदान आणि थेट आर्थिक मदत योजनांची अंमलबजावणी करण्यात आली असून निवडणुकीच्या काळात अशा योजनांवर अधिक भर दिला जात असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळते. आर्थिक तज्ज्ञांच्या मते थेट पैसे वाटपामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळू शकतो, मात्र रोजगार निर्मिती, उद्योग वाढ आणि सार्वजनिक सुविधा सुधारणा यांसारख्या क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण गुंतवणूक अधिक प्रभावी ठरते. मुंबईसारख्या महानगरांमध्ये वाहतूक कोंडी, अपुरी आरोग्य व्यवस्था, झोपडपट्ट्यांची वाढ आणि पायाभूत सुविधांवरील ताण ही गंभीर आव्हाने कायम आहेत. अशा परिस्थितीत सार्वजनिक निधीचा वापर अधिक नियोजनबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने करण्याची गरज असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. न्यायालयाच्या निरीक्षणामुळे विकासाच्या प्राधान्यक्रमांचा फेरविचार करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. दरम्यान सरकारच्या विविध योजनांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा आधार मिळत असल्याचा युक्तिवादही मांडला जात आहे. अनेक कुटुंबांसाठी थेट आर्थिक सहाय्य ही तातडीची मदत ठरत असल्याचे सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे लोककल्याणकारी योजनांचा पूर्णपणे विरोध नसून त्याचवेळी मूलभूत सुविधा, सार्वजनिक प्रकल्प आणि दीर्घकालीन विकास कामांवर अधिक भर असावा अशी संतुलित भूमिका पुढे येत आहे. आगामी काळात शासन आर्थिक नियोजन करताना सामाजिक कल्याण आणि विकास यामध्ये नेमके कसे संतुलन साधते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.